आम्ही चाललो होतो वन डे ट्रिप दुर्गा टेकडी या ट्रिपसाठी. त्यासाठी आम्ही घरातून सर्वांनी जेवण एक एक पदार्थ बनवून घेतले होते. मग आम्ही फोटो वगैरे काढले आणि सर्वजणी निघालो. प्रतीक्षाताई आल्यामुळे आम्ही ही ट्रिप प्लॅनिंग केली होती. तर आम्ही सर्वांनी असे मस्तपैकी डबे भरून घेतले होते, प्रत्येकाने जेवण मेनू. सर्वांनी नॉनव्हेज घेतलेलं होतं. मग आम्ही चाललो होतो तितक्यात गाडी चाललो. मग गाडीत बसलो आणि चाललो स्वामींच्या दर्शनाने आम्ही चाललो. थोड्याच वेळात आम्ही दुर्गा टेकडीला पोचलो. चालत चालत चाललोच होतो. त्या दिवशी पाऊस पण नव्हता, मस्त ऊन पडलं होतं आणि सगळीकडे मस्त हिरवंगार झालं होतं वातावरण. आम्ही सर्वांनी डबे असे भरून घेतले होते, ते घेऊन चाललो आहे चालत चालत. त्यानंतर आम्ही चालून चालून दमलो. मग थोडा वेळ बसलो आणि परत हळूहळू चालत आलो. बच्चे पार्टी मस्त पुढं पुढं पळत पळत चाललीच होती. मग नंतर आम्ही पिशव्या वगैरे ठेवल्या एका जागी आणि इकडे खाली मस्त फिरायला आलो होतो. त्यानंतर आम्ही ह्याच्यावर बसलो तर खूपच हसलो. हसून हसून पोटात दुखायला लागलो, इतकं हसलो आम्ही या गेमवर. हा खेळ लहानपणीची आठवण करून दिली आम्हाला. आणि ह्याच्यावरच खूप जास्तीत जास्त घसरगुंडीपेक्षा मज्जा आली. हा गेम झाल्यानंतर आम्ही घसरगुंडीवर खेळलो. मग लहान मुलं खेळली पहिली, नंतर आम्ही खेळलो. मग सार्थक, नंतर ओवी, नंतर शाहू, अवनी, श्रेयश, प्रतीक्षाताई, पूनमताई सगळ्याजणी खेळल्यानंतर आम्ही मग पूनमताईंनी एका घसरगुंडीवर खेळल्या. नंतर शाहू आली आणि नंतर मग आम्ही परत एका घसरगुंडीवर बसून मस्त खेळलो. तिथं खूपच मजा आली त्या घसरगुंडीवर पण. एका पाठोपाठ आम्ही मस्त खेळलो घसरगुंडी. त्यानंतर झोक्यावर बसलो. सगळ्यांनी 2-2 वेळा एक एक राऊंड मस्तपैकी घेतले झोक्याचे पण. झोक्यावर खेळून पण लहानपणीची आठवण झाली. मग आम्ही नंतर एकाच घसरगुंडीवर सर्वजण बसलो होतो. एकाच घसरगुंडीवर सर्वजण बसून मस्त एन्जॉय केली ही मोमेंट. आणि नंतर एकानंतर मोठ्या घसरगुंडीवर बसलो सगळ्याजणी. मी, वहिनी, आत्या, मोठ्या आत्या, छोट्या आत्या सगळ्याजणी बसलो या घसरगुंडीवर. या घसरगुंडीवर बसून तर लहानपणाचीच लय आठवण आली. सगळ्याजणी मस्त या घसरगुंडीवर बसलो. नंतर बच्चे पार्टी पण सगळी बसली, मुलं पण सगळी बसली. तुझी मंदिरी तुझ्या
पूनमताईने एक इतका डान्स छान केला की एकच नाही. आमच्या कोकणातील प्रसिद्ध गाण्यावर पण आम्ही रील केली. त्यानंतर रील केली. रील ही सुद्धा आमची. त्यानंतर आम्ही थोड्या वेळात परत खाली चालून जेवणासाठी आलो. जेवणासाठी मस्त चिकन, अंड्याची भाजी, कोळंबी, बुर्जी, चपाती, भाकरी, कांदा, लिंबू, भात, चिकनचा रस्सा हा सर्व मेनू आम्ही आणला होता. भाकऱ्या पण भरपूर होत्या. मग मस्त आम्ही गोल करून जेवायला बसलो. जेवून झालं जेवायला बसलो होतो राऊंड करून. कसा आहे आमचा मेनू ते सांगा नक्कीच. कसा वाटला माझा ब्लॉग हे सुद्धा नक्की सांगा. जेवून बसून झाल्यानंतर आम्ही निघालो. चला बाय.